आणि यानंतरची एक मोठी बातमी येते ती म्हणजे राज्यातून सध्या महाराष्ट्रामध्ये पूर चर्चेसाठी विशेष अधिवेशनाची मागणी आता केली जाते। महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती ओढावलेली आहे, मराठवाडा सध्या पाण्यात आहे। संजय राऊतांनी मागणी केलेली आहे, मात्र भाजपनं याला विरोध केलेला आहे। विशेष अधिवेशन बोलवण्याला आता सध्या भाजप विरोध करत आहे। विशेष अधिवेशन सध्या घ्या, महाराष्ट्रामध्ये पूर आहे, चर्चेसाठी विशेष अधिवेशनाची मागणी सुद्धा आता विरोधक करू लागलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये सध्या पुराचं सावट आहे, चर्चेसाठी विशेष अधिवेशनाची मागणी सध्या संजय राऊतांनी केली आहे, मात्र याच मागणीला भाजपकडून विरोध दर्शवला जातोय। विशेष अधिवेशनाचा पैसा शेतकऱ्यांना देऊ असं सुद्धा आता बोललं जातंय। लवा जमा न घेता थाट माट न करता संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल व्यवस्था होऊ शकली असती। म्हणजे कॅबिनेटला काय परिस्थिती आहे त्यांना समजलं असतं। जिल्ह्यातले प्रमुख लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या असतात। एक अधिवेशन घ्यायचं असेल तर त्याला कोट्यावधी रुपयाचा खर्च येतो। हा खर्च करण्यापेक्षा मराठवाड्यातील ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचणं गरजेचं आहे आणि ती मदत पोहोचवण्याचं काम सरकारच्या वतीनं करण्यात येते। संजय राऊत एक विशेष अधिवेशन घ्यायचं असेल तर त्याला कोट्यावधी रुपयाचा खर्च येणार। त्या खर्चाचा भुर्दंड आज पडण्यापेक्षा तेवढेच पैसे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो आणि त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आधार देऊ शकतो।